तब्बल 6 वर्षांसाठी संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झालेली आहे। उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी संजय निरुपम हे इच्छुक आहेत। हकालपट्टीनंतर संजय निरुपम काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अमोल कीर्तिकरण विरोधात संजय निरुपम हे निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुद्धा सध्या केली जाते। अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, पक्षविरोधी विधानं खरं तर संजय निरुपम यांना भोवली असं म्हणता येईल का? संजय निरुपम यांना पक्षविरोधी विधानं भोवली असं म्हणावं लागेल, पण संजय निरुपम यांनी सुद्धा राजीनामा देण्याची तयारी केली होती। फक्त पहिलं तू का मी अशी परिस्थिती कालपासून होती। काल त्यांना जी स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांना त्यांचं नाव वगळण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याच्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्याची तयारी दाखवली। मात्र ते झाल्यानंतर संजय निरुपमांनी लगेच आज सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करणार, 11:30 वाजता माफ करा अशी घोषणा केली। त्यामुळे संजय निरुपम यांनी काँग्रेसमधून काढायच्या आधीच मी राजीनामा देण्याची तयारी केली होती। मात्र काँग्रेसनं त्यांनी हा निर्णय जाहीर करण्याऐवजी आधीच 6 वर्षाची त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे। काही वेळातच संजय निरुपम हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा ते काही वेळामध्ये देतील अशी शक्यता आहे। संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। 2019ची निवडणूक त्यांनी लढवली होती। मात्र आता शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांची युती झाल्यामुळे, एकत्र आल्यामुळे, आघाडी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये नक्की कोण जागा लढवणार याच्यावरनं वाद सुरू होता। मात्र उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला ही जागा देण्यात आली। त्यावेळी संजय निरुपम जाहीर करण्यापूर्वी सुद्धा आणि जाहीर झाल्यानंतर सुद्धा संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली। आता इथून संजय निरुपम एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार का असा प्रश्न होतोय। जर का कॉर्पोरेट लँग्वेजवरती बोलायचं, लँग्वेजमध्ये बोलायचं, संजय निरुपमांना अजूनही कुठल्या नवीन जॉबचं ऑफर लेटर आलेलं नाहीये। मात्र तरी सुद्धा त्यांनी जुन्या जॉबला रिझाईन दिलेलं आहे। नक्की कुठनं लढणार हे अजून त्यांचं नक्की नाहीये। कारण पुढे काय होणार खरं तर आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।